अँड देन त्यांनी मला चेक केलं आणि मग त्यांनी जे सांगितलं त्यांनी आमचे सगळ्यांचे यू कॅन से की पायाखालची जमीन सरकली. की मी असं एक्सपेक्ट करत होते की माझी नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे, कारण की माझी लास्ट टाइम नॉर्मल डिलिव्हरी होती. आणि ह्या वेळेस असं झालं की मला पेन पण होत होतं आणि त्यामध्ये मॅमला चेक पण करायचं होतं की ॲक्च्युअल. नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ आणि माझं चॅनल स्नेहल आणि सुमितमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि नेहमी मजेतच राहा. आजच्या ब्लॉगमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत माझं डिलिव्हरीबद्दल. सो येस, ज्यांनी कोणी माझे आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर प्लीज आधीचे व्हिडिओज तुम्ही बघा. येस, सो आम्ही फायनल कॉल घेतला आणि आम्ही डिसाईड केलं की आम्ही चेंबूरच्या हॉस्पिटलमध्ये जातो आहे, सूर्य हॉस्पिटल. सो आम्ही तसं आमचा फायनल कॉल करून आमच्या गायनेकोलॉजिस्टला आम्ही इन्फॉर्म केलं की येस वी आर कमिंग टू सूर्य हॉस्पिटल, सो दॅट मॅम पण सगळं अरेंज करतील. आणि त्या दिवशी संडे होता, सो ऑब्व्हियसली मेन डॉक्टर्स अवेलेबल नसतात, रेसिडेंट आणि ऑन ड्युटी डॉक्टर्सच अवेलेबल असतात. सो येस, मग मॅमने पण प्रिपरेशन्स केले अँड देन शी वॉज ऑल्सो ॲट द हॉस्पिटल. सो असं करत आम्ही डिसाईड केलं. मग घरी सगळी धावपळ चालू होती की आता फायनली जायचं आहे हॉस्पिटलला. सो हे सगळं लागणार होतं, जे काही बेसिक आम्ही ते घेतलं. आणि इट वॉज व्हेरी ऑब्वियस की माझी चेंबूरला डिलिव्हरी होणार होती आणि माझं बाळ NICUमध्ये राहणार होतं. म्हणजे हे साहजिक होतं की मी पण इकडेच थांबणार होते. माझे इनलॉज प्लेसेस ॲट चेंबूर. सो म्हणून मग जे बेसिक त्या मुवमेंटला इझी टू कॅरी होतं ते आम्ही बॅग पॅक केली आणि आम्ही निघालो. येस, माझं निघण्याचं प्रोसिजर वॉज लाईक की पुन्हा ते शिफ्टर आणि ॲम्ब्युलन्समधून आम्ही इकडे आलो. जे पण काही बेसिक नेसेसरी गोष्टी होत्या त्या आम्ही ऑन कॉल सगळ्या अरेंज केल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये पण आम्ही कॉल केला होता. दो मॅमच्या साईडने पण ते झालं होतं, बट फ्रॉम आवर साईड ॲज अ पेशंट साईड आम्ही पण ते केलं होतं. देन आम्ही गेलो तिकडे. मला एमर्जन्सीमध्ये शिफ्ट केलं होतं. सो तिकडे बेसिक माझं एक फॉलोअप चेकअप झालं की काय आहे. मग तिथेही कन्फर्म केलं त्यांनी की येस माझं वॉटर बॅग आणि आय रिअली नीड टू इव्हॅल्युएट फास्ट की नक्की डिसिजन घ्यावा लागेल की कसं आहे. मला तोपर्यंत लेबर पेन असं चालू झालं नव्हतं, बट मला खूप म्हणजे माझं वॉटर लीक होत होतं हे मला पण जाणवत होतं. मग नंतर मॅम आल्या आणि मग मॅमने मला सुद्धा चेक केलं आणि मग तोपर्यंत आय थिंक त्या वेळेस ना आईचा बीपी. जेव्हा आपल्याला ह्या गोष्टींची माहिती असते तेव्हा वी कॅन बी मेंटली स्ट्रॉंग अँड आपण लास्ट मोमेंट पॅनिक मोडमध्ये जात नाही. आपण ह्याच्या मागे हाच हेतू आहे की जेव्हा तुम्हाला माहिती असतं सो दॅट इट इज इझियर की तुम्ही त्या गोष्टीसोबत डील करू शकाल, त्या सिच्युएशनला प्रॉपरली शांतपणे आणि पीसफुली तुम्ही फेस कराल. कारण की अशा काही सिच्युएशन्समध्ये आईने शांत राहणं खूप जास्त गरजेचं असतं, बाळासाठी पण आणि स्वतः आपल्यासाठी सुद्धा. कारण की जर आपण हायपर झालो किंवा आपण घाबरलो किंवा खूप जास्त पॅनिक झालो तर आपले जे पण पॅरामीटर्स असतात, BP असतो, श्वास घेणं असतं, ऑक्सिजन लेवल्स असतात, ते वरखाली होऊ शकतात. जर आपले पॅरामीटर्स चेंज झाले किंवा त्याच्यामध्ये काही खूप जास्त कॉम्प्लिकेशन झाले तर त्याच्यामुळे आपल्या बाळाला बाहेर येताना किंवा डिलिव्हरीच्या वेळेस आपल्या दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून अशा सिच्युएशन्समध्ये तुम्हाला शांतपणे डील करायचंय. पॉझिटिव्ह राहा, हायपर होऊ नका. कारण की तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये आहात तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या जो पण काही त्रास आहे, जो पण काही कॉम्प्लिकेशन किंवा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी डेफिनेटली तुम्हाला सोल्युशन मिळणार. असे डॉक्टर्स कधीच करणार नाही की तुमचं कॉम्प्लिकेशन अवॉइड करतील किंवा लवकर ट्रीट करणार नाहीत. तर डेफिनेटली होणार सगळं. फक्त तुम्ही हेल्पफुल आहे ह्या सगळ्या गोष्टी. ब्रीद इन ब्रीद आउट करायचं आहे तुम्हाला आणि सगळं व्यवस्थित होईल. सो माझ्या बाबतीत पण तेच होतं की माझं लेबर पेन चालू झालं होतं तोपर्यंत. आणि जेव्हा मॅमने मला चेक करायला घेतलं, तो स्टिच काढायला घेतला, तेव्हा मॅमला समजलं की ऑलरेडी जिथे माझा स्टिच होता
त्याच्या बाजूने पण वेगळा कट गेलेला आहे. सो ते खूप मोठं कॉम्प्लिकेशन झालं असतं जर नॉर्मल डिलिव्हरी माझी झाली असती तर. आणि तेव्हा मला फारसे असे स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन्स नव्हते. सो मॅमचं असं म्हणणं होतं की वी कांट वेट मोर. आय वॉज ट्राईंग टू प्रिपेअर माय सेल्फ की आता माझं सी सेक्शन होणार आहे ऑल ऑफ द सडन, कारण की मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी स्वतःला प्रिपेअर करत होते आणि देन अचानक माझं हे कॉम्प्लिकेशन आलं. सो देन अगेन स्टार्टिंग बॅक टू झिरो, मनाची तयारी. आणि मला माहिती होतं की सी सेक्शन झाल्यानंतर पुन्हा नेक्स्ट 2-3 डेज कसे असणार आहे. बट ऑल ओव्हर ती मेन इम्पॉर्टंट पॉईंट हा होता की माय बेबी वॉज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. सो म्हणून मी रेडी झाले कुठून तरी मेंटली की येस थोडं राहिलं, एवढं झालं, अजून थोडं. सो असं करत करत मला तिथून पुन्हा एमर्जन्सीमधून शिफ्ट केलं, OT-मधून एमर्जन्सीमध्ये शिफ्ट केलं. देन आय वॉज बीन प्रिपेअर्ड फॉर OT. मग मॅमने घरी पण घरच्यांशी पण बोलल्या बाहेर की असे असे कॉम्प्लिकेशन्स आहेत. जिथे आपला सुचर होता आधी तिथे एक वेगळा कट गेलेला आहे. जर आपण अजून थोडं थांबलो तर खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, कारण की ऑलरेडी वॉटर लेवल कमी झाला आहे आणि बाळाला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ड्युरिंग डिलिव्हरी दोघांनाही प्रॉब्लेम होऊ शकतो. अँड वी कांट वेट एनी मोर, कारण की ऑलरेडी पाणी खूप गेलं आहे. सो म्हणून त्यांचाही कन्सर्न घेतला अँड कन्सेंट साईन करून देन मी OT-ला शिफ्ट झाले. सुमित अँड माय फॅमिली मेंबर ऑल ऑफ देम वॉज टोटली डिसअपॉइंटेड की ऑलरेडी एवढा सगळा त्रास मी फेस केला होता अँड देन अगेन दिस सी सेक्शन. पण आमच्याकडे ऑप्शन नव्हता. सो म्हणून त्यांनी त्यांच्या मनाची तयारी केली. सुमित वॉज टोटली डिसहार्टन की त्याला पर्सनली त्याला सी सेक्शन नको होतं, त्याला नॉर्मल डिलिव्हरी हवं होतं सो दॅट आय कॅन रिकवर फास्टर अँड इझियर ॲज बिफोर. कारण की सर्वांना माहिती आहे की सी सेक्शनमध्ये डिलिव्हरी आणि प्रिकॉशन्स खूप जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल डिलिव्हरी. सो हेच एक कारण होतं. बट ॲज युजल वी डिडंट हॅड एनी ऑप्शन. सो मला OT-मध्ये शिफ्ट केलं. OT-मध्ये गेल्यानंतर तिथे ऑलरेडी पिडियाट्रिशियन, ॲनेस्थॉलॉजिस्ट सगळे होते. मला सर्वांनी एक ब्रीफ दिला की दिस विल बी द प्रोसिजर. जेव्हा ॲनेस्थेशियाचा टाईम आला, जर स्पायनल ॲनेस्थेशिया, ज्यांचं कोणाचं सी सेक्शन झालं आहे ते रिलेट करू शकतात किंवा त्यांना माहिती असेल की स्पायनल ॲनेस्थेशिया घेण्यासाठी एक स्पेसिफिक पोझिशनमध्ये तुम्हाला बसावं लागतं. तुमचे पाय सरळ असतात, लांब असतात आणि तुम्हाला पाठीमधून पण वाकावं लागतं आणि तुमचं नेक पण खाली फ्लेक्स्ड असतं. पण माझी सिच्युएशन अशी होती ना की मी टोटल 3.5-4 महिने कम्प्लीट बेड रेस्ट होते. मी फर्स्ट टाइम एवढ्या वेळानंतर उठले होते, ते म्हणजे ह्या डिलिव्हरीच्या दिवशी. तर मला अजिबातच बसायला होत नव्हतं, कारण की माझा पूर्ण तोल मागे जात होता, कारण की काही ताकदच नव्हती माझ्या पूर्ण कमरेत आणि पायामध्ये, कारण की खूप वेळ झाला ते मसल्सच यूज झाले नव्हते. सो मला आठवत आहे की 2 ब्रदर 2 सिस्टर्स मला पकडून उभे होते की ते प्रॉपर पोझिशन यावं आणि एकदम पटकन ॲनेस्थेशिया ॲडमिनिस्टर व्हावा म्हणून. सो ॲनेस्थेशिया मला दिला अँड देन इमिजिएटली माझी सर्जरी चालू झाली. ग्रीन स्क्रीन लावली मला अँड देन दे वर टॉकिंग की म्हणजे ॲनेस्थॉलॉजिस्ट माझ्याशी कंटिन्यूली बोलत होते की हाव आर यू, म्हणजे व्यवस्थित आहे ना, काही त्रास होतोय का तुम्हाला, श्वास घ्यायला काही त्रास होतोय. माझ्या पॅरामीटर्स सारखे चेक करत होते, माझं BP, माझं ऑक्सिजन लेवल्स, एव्हरीथिंग फॉर अ सेफ. म्हणजे इन जनरल मला नेझल प्रॉन्स लावले होते. ॲज इन ऑक्सिजनचा नाकातला पाईप असतो तो लावला होता जस्ट टू मेंटेन द ऑक्सिजन फ्लो सर्जरीच्या वेळेस. तिथे पिडियाट्रिशियन पण होते, त्यांनी पण मला एक ब्रीफ दिला होता की त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन दिलं की ते एक गर्ल पिडियाट्रिशियन आहेत, ते त्यांच्या टीमसोबत ऑलरेडी रेडी आहेत OT-मध्ये. डोंट वरी, बेबी जसा डिलिव्हर होतो तसा आम्ही त्यांना क्लीन करू, तुम्हाला एकदा दाखवू आणि इमिजिएटली शिफ्ट करू वरती. NICU-मध्ये पण आमचे पूर्ण प्रिपरेशन झालेले आहे. तुमच्या एका रिलेटिव्हला आम्ही घेऊन जाऊ सोबत. सो प्लीज तुम्ही काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका.
तुम्ही जितके रिलॅक्स राहाल तेवढे तुमच्यासाठी आणि बाळासाठी, आणि फॉर अ डिलिव्हरी इट विल बी ऑल इझियर. सो मला थोडं कुठेतरी बूस्टअप मिळालं की हे सगळं काही वेल प्रिपेअर्ड आहे, आणि मला जसा रिव्ह्यू मिळाला होता तसं सगळं व्यवस्थित चालू आहे, वेल प्लॅन्ड, आणि बेबीचं सगळं फटाफट होणार आहे. कुठे काही ट्रीटमेंट लॅक होणार नाही किंवा वेळ लागणार नाही किंवा काय म्हणतात उशीर होणार नाही कुठच्या गोष्टीला. सो हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. त्याने कुठेतरी मला थोडाफार धीर आला होता. त्याच्यानंतर माझं कंटिन्युअसली लक्ष त्या डिजिटल वॉचकडे होतं. मी वाट बघत होते की माझं बाळ कधी येईल आणि मला कधी तिचा आवाज ऐकू येईल. येस, मला आत्ता माहिती आहे की शी इज अ बेबी गर्ल, बट तेव्हा ती मुमेंट अशी होती की मी आतुरतेने अशी वाट बघत होते की, आणि मला खूप मनापासून म्हणजे तुम्ही म्हणू शकता फ्रॉम माय इनर सोल मला मुलगीच हवी होती. कारण की जे माझं बाळ पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये मी गमावलं होतं ती मुलगी होती, आणि ते कुठेतरी एक स्पेशल बॉन्ड असतो आपला की नाही असं कसं माझ्यापासून लांब झालं किंवा अशी कशी माझ्यापासून लांब गेली. तर ती जी जर्नी होती ना जानेवारी टू सप्टेंबर किंवा तुम्ही म्हणू शकता डिसेंबर डिलिव्हरी पर्यंतची, ती कुठेतरी संपत आली होती. आणि माहिती नाही, बट ॲट दी एंड मला असं वाटत होतं की नाही, हे तेच बाळ आहे जे मला सोडून गेलं होतं. ते आता माझ्याकडे पुन्हा तेवढंच आतुरतेने धावत येत आहे माझ्याकडे. सो ही तीच आहे, हे तेच माझं बाळ आहे मला जाणवत होतं. अँड द नेक्स्ट मोमेंट मला तिचा रडण्याचा आवाज आला, अँड आय वॉज सो हॅपी तिचा रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर. कारण की जेव्हा बाळ जन्मल्या आधी रडतं, ही खूप एक मोठी गोष्ट असते, खूप मोठा डेव्हलपमेंटल फॅक्टर असतो एका बेबीसाठी. कारण की जेव्हा बाळ ह्या जगात येतं, जेव्हा तो पहिला श्वास घेतं बाळ, तेव्हा त्याच्या ब्रेनला जे त्या मुमेंटला ॲडक्वेट किंवा लागणार गरजेचं ऑक्सिजन मिळतं, तेव्हा त्यांचं ब्रेन फंक्शन नॉर्मली सुरू होतं, ॲज इन ब्रेन प्रॉपर चालू राहतं. जर म्हणजे असं किती वेळा काही केसेसमध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात की जेव्हा बेबीज नाही रडत, तर म्हणजे एक साधारण टाइम पर्यंत इट इज नॉर्मल, बट बियॉन्ड दॅट इट इज नॉट नॉर्मल. जेव्हा बराच वेळ म्हणजे खूप वेळ झाला आणि बाळ श्वास घेत नाही आणि ब्रेनला जर ऑक्सिजन पोचलं नाही, तर त्याने पण खूप सारे कॉम्प्लिकेशन्स होतात, न्यूरोलॉजिकली पण, ब्रेन फंक्शन वाईज. सो माझा ते कन्सर्न माझा मिटला होता की येस, शी इज ऑल गुड. आणि मग पिडियाट्रिशियनने तिला घेतलं, सर्व काही क्लीन केलं, तिला मला दाखवलं, अँड ही इंट्रोड्युस्ड मी की येस, तुम्हाला मुलगी झाली आहे आणि खूप छान आणि हेल्दी आहे, डोंट वरी ॲट ऑल. आम्ही तिला शिफ्ट करतोय, आम्ही डेफिनेटली एका रिलेटिव्हला घेऊन जातोय. तिला बघताच आणि मला असं कुठेतरी मी तुम्हाला असं सांगू शकते की मी एक मोकळा श्वास घेतला की येस, फायनली माझं बाळ माझ्याकडे परत आलंय, आणि आता मला काही नको, आता फक्त तिच्यासाठी मला सगळं करायचंय. माझं झालं, त्याच्यानंतर माझं सर्जरीला खूप वेळ माझी सर्जरी चालू होती. इनफॅक्ट माझ्या बाळाला घेऊन पिडियाट्रिशियन गेले, त्यांची टीम बाहेर माझ्या रिलेटिव्सला पण दाखवलं, आणि सुमित सोबत गेला होता NICU मध्ये जेव्हा बाळाला घेऊन जात होते तेव्हा. माझी सर्जरी जवळजवळ 1-1.5-2 तास चालू होती त्याच्यानंतर पण, कारण की माझा खालचा स्टिच म्हणजे जिथे होता त्याच्या बाजूला पण एक वेगळा टेर गेला होता. सो म्हणून त्याला पण खूप वेळ लागला, बट ऑल्दो इट्स ऑल गुड. बाळ सेफ आहे तर मी सेफ आहे. प्लीज माझा पुढचा व्लॉग पण नक्की बघा. स्टे ट्यून. थँक्यू.